अमरावतीमध्ये बोगस बियाण्यांनी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना संताप त्यांचा व्यक्त केला। पेरणी करून 10 दिवस उलटले तरीही जमिनीतून कोंबच फुटलेला नाही। घाम गाळून कर्ज काढून घेतलेलं बियाणं बोगस निघालंय। आम्ही आता आमच्या मुलाबाळांना कसं जगवायचं आणि कसं शिकवायचं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर अकांड तांडव करत केला। जिल्ह्यामध्ये बोगस अधिकाऱ्यांच्या 500हून अधिक तक्रारी आल्या असून शेतकऱ्यांनी कंपनीकडनं बियाणे, खते आणि पेरणी खर्चाची मागणी केली। हे पेरा लागते पेरा जर केले वावर पेरलं आम्हाला इथं 5 आवडत लागत नाही। हे पेरा लागते खा लागते त्याच्यावर घर चालते। लेकराचे शिक्षण त्याच्यावर आहे। आम्हाला उली उली लेकर आहे, शिक्षण करायला लागते। तुमच्या लेकर मोठ्या शाळेत शिकते, आमचे लेकर जिल्हा परिषदेमध्ये शिकते। दप्तर घ्यायला पैसा नाही इथं मी सोडणार नाही, इथं झाडाला बांधून देईन मला तुमच्या वरिष्ठ अधिकारी साहेब अंड्यामध्ये कोणत्या कृषी केंद्राला उभं नाही ठेवता। आम्हाला एकही कृषी केंद्रवाला साधं 50 शेतकरी मागितलं, एक थैली सोयाबीन मागितलं, उधार नाही देत आम्हाला कोणी। त्यांनी म्हणतात शेतकऱ्याची परिस्थिती नाही पैसे द्यायची। एक कृषी केंद्रवाला एक थैली उधार देत नाही आम्हाला। 100 रुपये कमी असते पुरे व्याजाला पैसे आणायला लागते। वापस पाठवतो।